नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी एसएससी जीडी ची लेखी परीक्षा दिलेली आहे, तर एसएससी जीडी फिजिकल ऍडमिट कार्ड 2024 तर जे फिजिकल होणार आहे त्याच्या ऍडमिट कार्डची वाट आपण पाहत आहात. घोषणेची तारीख, पीईटी आणि पीएसटीचा तपशील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जुलै ऑगस्ट 2024 मध्ये पीएसटी आणि पीईटी येत असल्याने एसएससी जीडी उमेदवार ज्यांनी लेखी परीक्षा दिली आहे ते एसएससी जीडी शारीरिक प्रवेश पत्र 2024 ची आतुरतेने वाट बघत आहे. तर मग आता पीईटी म्हणजेच मराठीमध्ये शारीरिक सहनशीलता चाचणी, त्याच्यानंतर पीएसटी म्हणजे शारीरिक मानक चाचणी, अशा दोन टेस्ट होत असतात. तर पीईटी आणि पीएसटी साठी प्रवेश पत्र फक्त सीबीई परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दिले जाईल. ज्यांनी सीबीई परीक्षा, ज्यांनी लेखी परीक्षा दिलेली ते उत्तीर्ण झालेल्याच उमेदवारांना दिली जाईल. तुमच्याकडे भौतिकरित्या असणे आवश्यक असलेल्या पात्रता निकष तपासा. हॉल तिकीट अधिकृतपणे बाहेर पडल्यावर ते कसे डाउनलोड करावे, आम्ही प्रकाशन तारीख, लॉग इन आणि डाउनलोड लिंक या संबंधित तपशील देऊ. त्यानंतर एसएससी जीडी भौतिक प्रवेश पत्र 2024 अधिकृत प्रकाशन तारीख बघा. एसएससी जीडी फिजिकल ऍडमिट कार्ड 2024 परीक्षेच्या 7 दिवस आधी केंद्रीय राखीव पोलीस बल म्हणजे सीआरपीएफ द्वारे जारी केली जाईल. म्हणजे जे तुमचं ऍडमिट कार्ड येणार आहे पीईटी आणि पीएसटी साठी, हे 7 दिवसाच्या अगोदर म्हणजे सीआरपीएफ थ्रू प्रकाशित होणार आहे. त्याच्यानंतर सीबीएचे निकाल जाहीर झाल्यानंतर एसएससी जीडी कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी 2024 जुलै ऑगस्ट 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे. तरी पुन्हा व्हिडिओ बघून घ्या. एसएससी जीडी शारीरिक चाचणी 2024 पीईटी आणि पीएसटी मानके काय आहेत, त्यांचं मानक काय ते समजून घ्या. जे उमेदवार पीईटी आणि पीएसटी घेणार आहेत त्यांची सीआरपीएफच्या अधिकृत अधिसूचनेनंतर काही शारीरिक मानके असणे आवश्यक आहे. मग आता शारीरिक मानक चाचणी म्हणजे पीएसटी. आता पीएसटी मध्ये काय काय होत असतं ते आपण बघायचंय. त्याच्यामध्ये पुरुषांची उंचीचं माप, छातीचं माप, स्त्रीची उंची या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. आता प्रथम आपण पुरुष यांच्या संदर्भात पाहायचंय, त्यांची उंची आणि छाती. पुरुषांची उंची सामान्यतः एसएससी जीडी साठी, मग आता एससी आणि ओबीसी साठी 170 सेंटीमीटर आहे. उंची किती आहे कोणासाठी? एससी आणि ओबीसी साठी 170 सेंटीमीटर आहे. आणि छाती 80 सेंटीमीटर. छाती किती पाहिजे? 80 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर म्हणजे 80, न फुगवता 80 सेंटीमीटर आणि फुगून 85 सेंटीमीटर असा त्याचा अर्थ आहे. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी शेड्यूल ट्राईब साठी काय पहा. अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एसटी साठी 162 सेंटीमीटर म्हणजे 162.5 सेंटीमीटर उंची पाहिजे. छाती किती लागेल एसटी साठी? 76 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर म्हणजे न फुगवता 76 सेंटीमीटर आणि फुगून त्याच्यानंतर 5 सेंटीमीटर. 76 5 किती? 81 सेंटीमीटर कोणासाठी? अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी म्हणजे शेड्यूल ट्राईब साठी. त्याच्यानंतर ईशान्येकडील राज्य कोणकोणते आहे? अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. हे जे राज्य आहे त्यांच्यासाठी किती आहे उंची? 162 सेंटीमीटर म्हणजे 162.5 सेंटीमीटर उंची लागेल. आणि छाती किती लागेल? 77 सेंटीमीटर 77 सेंटीमीटर लागेल आणि फुगून 5 सेंटीमीटर. 77 5 किती? 82 सेंटीमीटर लागेल. त्याचप्रमाणे गडवाली, कुमाऊनी, डोगरा, मराठा आणि आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर उमेदवारासाठी
उंची लागल 165 सेंटीमीटर. उंची किती? 165 सेंटीमीटर. आणि छाती 78 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर. न फुगवता 78 सेंटीमीटर आणि फुगून 5. 78 5 किती? 83 सेंटीमीटर. म्हणजे फुगून 83 सेंटीमीटर लागेल. आता स्त्रीच्या उंचीचं माप छाती घेत नाही. स्त्रीच्या उंचीचं माप आहे सामान्यतः एससी आणि ओबीसी साठी 157 सेंटीमीटर. स्त्रीसाठी सामान्यतः एससी आणि ओबीसी साठी 157 सेंटीमीटर. आलं लक्षात? उंची किती लागेल ओबीसी आणि एससी साठी? 157 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राइब्स म्हणजे एसटी साठी 150 सेंटीमीटर लागेल. किती लागेल? 150 सेंटीमीटर अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी लागेल. आता ईशान्येकडे राज्य असेल तर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा हे जे स्त्री उमेदवार असेल त्यांच्यासाठी 152 सेंटीमीटर लागेल म्हणजे 152.5 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर गडवाली, कुमावनी, डोगरा, मराठा आणि आसाम याचे हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर मध्ये उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी 155 सेंटीमीटर काय लागणार? उंची लागणार आहे. छातीचे मापन महिलांसाठी नाही, फक्त उंची आहे. आता एसएससी जीडी फिजिकल ऍडमिट कार्ड 2024 कसे डाउनलोड करावे या संदर्भात माहिती बघायची आहे. एक नंबर, अधिकृत साईटला भेट द्या. भरती पृष्ठाच्या घोषणा विभागात तुम्हाला एसएससी जीडी फिजिकल ऍडमिट कार्ड 2024 वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला प्रवेश पत्रासाठी वेबसाईट मुख्य पृष्ठावर हायलाइट केलेली लिंक देखील मिळेल. तुमचा लॉग इन तपशील एंटर करा. लॉग इन तपशील काही नमुना तुमची नोंदणी क्रमांक आणि डीओबी आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ. उमेदवाराची प्रवेश पत्रे प्रदर्शित केली जातील ते डाउनलोड करा आणि तुमच्या संदर्भात जतन करा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे म्हणजे मोजमाप आणि ग्राउंड सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कमीत कमी तुम्हाला एससीसी जीडी साठी 5 किलोमीटरची रनिंग आहे. 24 मिनिटाच्या अगोदर टाइम आहे तर त्याच्यासाठी 2 टाइम प्रॅक्टिस करा. कमीत कमी सकाळी 5-6 किलोमीटर हळूहळू का होईना पळा म्हणजे रनिंग करा आणि संध्याकाळी 2.5-3 किलोमीटर करा. इतकं जरी समजा तुम्ही व्यवस्थितरित्या दररोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 5 किलोमीटर पासून कोणी रोखू शकत नाही. हे लक्षात घ्यायचंय. वन खात्यामध्ये 17 मिनिटाच्या आत टाइम आहे आउट ऑफ साठी. तर तुम्हाला किती आउट ऑफ टाइम? 5 किलोमीटर 24 मिनिटाच्या आत आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस दररोज 2 टाइम करा आणि यशस्वी व्हा. आता हा मोका आलेला आहे, सोडू नका. पाऊस जरी चालू असेल तर सकाळी रनिंगला जा. पाऊस जास्त असेल एकदम तर दुपारी रनिंगला जा. पण जर पाऊस नसेल तर सकाळ आणि संध्याकाळ हा तुमचा रनिंगचा टाइम ठेवा. छाती सुद्धा कमी पडायला नको याची सुद्धा काळजी घ्या आणि आपली प्रॅक्टिस जारी ठेवा की त्याच्यामुळे तुम्हाला ग्राउंड मध्ये तुम्ही मागे पडायला नको. तर विद्यार्थी मित्रांनो, आज इतकंच. या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.